हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. मी अजून गावीच आहे, कारण गावी माझं खूप जास्त मोठं काम आहे. सो मी एक्स्ट्राची सुट्टी काढून राहिलेली आहे. सो आज मी जाणार आहे शीतलादेवीशी, म्हणजे एका मंदिरामध्ये जाणार आहे, जिथे मी पहिल्यांदा जाणार आहे, कधीच गेलेली नाही. आणि इथे मी ऑटो केलेला आहे. म्हणजे पहिले वावेवरनं रेवदंड ऑटो पकडायला लागतं आणि ऑटोमध्ये एवढी गर्दी होती. त्या गर्दीतनं मिंगडून चालायला लागलं होतं गाडी. आणि तुम्हाला माहिती आहे का, 11:30ची धीमी लोकल आलेली होती. म्हणजे की तिची जी स्पीड असते ना, त्याच्यापेक्षा एकदम लो लेवल गाडीच्या स्पीडने आम्ही चाललेलो होतो. एवढा इरिटेट झालेलं ना गाईच, काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये हा रस्ता चालू होता ना, आणि त्याच्यामुळे तिथं गाड्या पण हे होत्या, जास्त जॅम होता. आणि गाड्या तिथं लिहिलेलं गो स्लो. ऑलरेडी गाडीचा स्पीड स्लो होता. नंतर मग आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलेलो, म्हणून आम्हाला परत बाय रोडने त्याच रस्त्याने जायला लागलेलो ऑटो करून. आणि ऑटोची फी होती 100 रुपये. इथं आमचा घाटेका सौदा. पण देवासाठी कधीच गाईज नाही बोलायचं. देव आपली परीक्षा घेतो, मला माहिती आहे. म्हणून आमच्या आईने अजिबात विचार केला नाही, पण ती करते पैशांचा विचार. पण ह्या टाईमला तिने केला नाही, कारण माझ्यावर जास्त प्रेम करतात सगळे घरातले आमची माणसं. तिथे आम्ही मंदिरामध्ये आलेलो होतो. मला आमची आई भेटलेली होती, म्हणजे आमची आई वाट बघत होती, मम्मीची मावशी, म्हणजे की माझी दुसरी नानी. सो आम्ही तिथे गेलेलो होतो आणि तिने मला नमस्कार करायला नेलं. आणि भाईसाब, बाहेर आल्यानंतर मी बघितलं ना, तरी ती तल्यामध्ये मच्छी होती, खूप जास्त मोठी. पण त्याची राखण करायला कुत्रे, ऑलरेडी मला कुत्र्यांची जाम भीती पण वाटते. सो मी थोडी पटकन पळून आले. इथे मंदिराचा बाहेरचा एरिया इथून एंटर केला. फायनली मी घरी आले, हातपाय धुतले आणि चाललेले आहे काकीकडे. बाय.